मित्रांनो, हा तो सेल्फी पॉईंट आहे. थोडं रिस्की काम होतं या जागेवर, पण लोक तरी जाऊन बसतात. नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र पाटील. मित्रांनो, आज मी आलो आहे कुंडमाला आलेलो आहे. पुण्यापासून साधारण 30 किलोमीटर आणि PCMC पासून साधारण 15 किलोमीटरच्या अंतरावर हे कुंडमा हे फेमस आहे. मित्रांनो, तुम्हाला जर इथं येण्यासाठी तळेगावला प्रथम यावं लागेल. तळेगावला येऊन तुम्हाला सोमाटणे जे फाटा आहे तिथून इकडं यायला रस्ता आहे. कोणाला विचारू शकता, मॅप लावू शकता, तुम्हाला इथं येण्यासाठी रस्ता आहे. मित्रांनो, कुंडमा इथं राजन खळगे आहेत, हे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. आणि इथं अजून एक प्रॉब्लेम आहे, जे काही तरुण तरुणी आहेत अक्षरशः चुकीच्या पद्धतीने इथं सेल्फी वगैरे काढतात आणि दरवर्षी वगैरे ते वाहून जातात. कुंडमा हे अतिशय सुंदर असं स्थळ आहे मित्रांनो. इथं कुंडा देवीचं एक सुंदरसं मंदिर पण आहे. आपण इथं थोडं रांजण खळगे वगैरे बघणार आहोत. कोणी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ कंटिन्यू बघा. आज आपण आलो आहे कुंडमाला. कुंडमाचा आपण राजन खळगे बघू आणि लोकांचा एक खतरनाक सेल्फी पॉईंट पण बघू. दिसतंय का मित्रांनो, हे राजन खळगे तुम्हाला दिसत असेल. हे बघा, इकडं काही तरुण तरुणी वगैरे तर तुम्हाला दिसत असेल. हे बघा, हे राजन खळगे ते तुम्हाला दिसतंय का. पाण्याचा प्रवाह जास्त आल्यामुळे असं गोल 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 चक्री होऊन एक खळगे तयार होतात. त्याला राजन खळगे म्हणतात मित्रांनो. बघा किती डेंजर आहेत मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता. जेव्हा पूर नदीला येत असेल तेव्हा हा वरचा भाग दिसतो का, इथून पाणी वगैरे जात असतं. आणि जेव्हा एखादा माणूस जर या नदीत पडला ना, त्या खडकाला डोकं आपटून तो जागेवर डेड होतो, तो वाहून जातो. मित्रांनो, हा स्पॉट तुम्ही बघू शकता. तेव्हा तिकडं पण चालू आहे, प्रवास चालू आहे. इकडं पाणी साचलेलं आहे. हे बघा, हा किती खतरनाक खेळ. अरे बापरे, याच्यात मित्रांनो आता कोणी पडलं ना बाहेर निघणं मुश्किल आहे. पण हा ओरिजिनल रांजण खळगे मित्रांनो तुम्हाला दिसत असेल. हे बघा मित्रांनो, इथे किती झाले बघू शकते. पाहू शकता, समोर गाडी चालली बघा. तर कुंडाई देवीचं मंदिर आहे. हा ब्रिज त्याने तयार केलेला जाण्यासाठी. नदी वगैरे चालू आहे, तुम्ही पाहू शकता बघा. दिसतंय तुम्हाला मित्रांनो. इथं पाहू शकता, इथं मोठ्या प्रमाणात कचरा वगैरे झालेला आहे. बघा, छोटी छोटी कुंड पण तयार झालेली आहेत. इथं आता एक सुंदरसं मंदिर बनवण्यात आलं आहे, छान आहे. मित्रांनो, हा तो सेल्फी पॉईंट आहे. थोडं रिस्की काम होतं या जागेवर, पण लोक तरी जाऊन बसतात.
मित्रांनो तुम्हाला दिसत असेल हे रांजण खळगे आणि इथले कुंडमळा इथलं हे फेमस आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा सध्या उन्हाळा चालू आहे ना, जेव्हा याच्यावर पूर वगैरे जर येतो ना तेव्हा मित्रांनो पाहू शकता. हे रांजण खळगे तयार होतात, तुम्हाला दिसत असेल. हे बघा सध्या कसं आहे पाऊस वगैरे सध्या नाही आहे, म्हणजे नदीला म्हणावं तसं काही पूर वगैरे नाही आहे, पाणी थोडं चालू आहे. आणि हे बघा तुम्हाला इथं रांजण खळगे दिसतील. तर मित्रांनो हे पाहू शकता, हे इकडं या बाजूला पुणे आणि या बाजूला तळेगाव आहे. आणि हा ब्रिज बनवण्यात आलेला आहे, बहुतेक आर्मीचा आहे, कोणाचा का गावकऱ्यांचा आहे. आणि हे बघा आत्ता नदीला पाणी चालू आहे मित्रांनो. जेव्हा या नदीला पूर येतो तेव्हा पाणी वरच्या भागात इथंपर्यंत पाणी वरती चालू असतं, ते खाली डेंजर काम असतं. हे बघा रांजण खळगे इथं तुम्हाला दिसत असेल. हे बघा हे पण नॅचरल आहे, खूप छान आहे. हे तुम्हाला दिसते का मित्रांनो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना कचरा एवढा झालेला आहे, भयानक कचरा झालेला आहे. हे बघा बेडकं वगैरे होती इथं मित्रांनो, साप वगैरे असू शकतात. हे तुम्हाला दिसते का. मित्रांनो खूप छान असा हा परिसर आहे, तुम्ही पाहू शकता. हा सेल्फी पॉईंट झालेला आहे तरुण आणि तरुणींचा, पण थोडंसं धोकेदायक आहे इथं. मित्रांनो तुम्हाला दिसतंय का, ही छोटीशी आपण आपल्या भाषेत हे म्हणू, चारी म्हणू, नाली म्हणू, हा नॅचरल तयार झालेले असते मित्रांनो पाण्याचा प्रवाह वाहण्यासाठी. हे दिसते का तुम्हाला. हा बघा कसला केवढा मोठा दगड अटकलेला आहे मध्ये, गडबडून गेलाय तो खाली.
दिसत असेल, हे बघा रांजण खळगे किती जबरदस्त खोल आहे. जेव्हा एखादा माणूस याच्यात जर पडला ना तर तो बाहेर निघणं मुश्किलच आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल, हे बघा हे रांजण खळगे मित्रांनो, कुंडमा तुम्हाला दिसत आहे. अरे बापरे जबरदस्त. तर तुम्हाला कुंडाचा आकार दाखवतो मी मित्रांनो. पाणी जेव्हा येतं ना, असं पाणी आलं ना इकडे गोल फिरून 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 एक कुंडमा तयार होतात. आता बघा मित्रांनो, जे याच्यात जर एखादा सेल्फी घेणारा जर माणूस पडला ना, विषय काय होतो, तो असं गोल फिरून दगडाला आपटून, हे छोटं आहे, जेव्हा ते मोठं असेल ना त्याच्यात आतमध्ये तो माणूस जातो आणि जागेवर डेट होतो. हे बघा इकडे किती आहेत बघा. हे वर्षानुवर्ष मित्रांनो खूप वर्षानंतर तयार झालेले असतात. खडकावर पाणी आपटून आपटून हे रांजण खळगे तयार होतात. तुम्हाला दिसत असेल माहीत नसेल की इथं दरवर्षी ना कुंडमा इथं दरवर्षी लाखो मुलं मुली पर्यटक येत असतात. पण त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना जीव गमवावा लागतो. कुंडमामध्ये खूप चांगलं मित्रांनो हे ठिकाण आहे, पण लोक ना म्हणजे लक्ष देत नाही आणि दरवर्षी त्यांना कोणी याच्यात वाहून जातं या कुंडमामध्ये. तर मित्रांनो काळजी घ्या आणि हा व्हिडिओ जास्त लोकांमध्ये शेअर करा. कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय शंभूराजे.